शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली। यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले। सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले। आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती। तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते। त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली। सकाळपासून सगळे बंधू भावाचीच वाट पाहत आहेत। ते त्या लोकांच्या पोटात शिरून चाललाय प्रयत्न। माननीय अध्यक्ष महोदय, दिनांक 29/12/2025 रोजी अशोक कुमार एकनाथ खरात या नावाने वावी पोलीस स्टेशन जिल्हा नाशिक येथे तक्रार दिली की आरोपी दिनेश मनाजी परब याने त्याचे मोबाईल क्रमांक 9822300383 यावरून व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनद्वारे फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 9322864449 वरील व्हॉट्सॲप ॲप्लिकेशनवर फिर्यादीचे व एका महिलेचे 4 व्ह्यू वन्स स्वरूपात फोटो प्रसारित करून सदरचे फोटो हे समाजात व्हायरल करण्याची धमकी देऊन ते व्हायरल न करण्यासाठी 5 कोटी रुपयाची खंडणी व्हॉट्सॲप कॉलद्वारे मागितली। सदरचे फोटो दिनेश परब याला राजेंद्र जासूद याने दिले आहेत याबाबतची तक्रार दिली होती। यावरून वावी पोलीस स्टेशन इथे गुन्हा रजिस्टर नंबर 468/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 308(2) सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66(e)67(अ) प्रमाणे दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास हा गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांनी करून फिर्यादी अशोक कुमार खरात याचा मोबाईल सायबर विभागाकडून तपासणी केला, परंतु त्यात काही पुरावा आढळून आला नाही। तपास कामात फिर्यादी अशोक कुमार खरात दिनेश परब याचे सोबत केलेले व्हॉट्सॲप मेसेजेस व कॉल्सचे स्क्रीनशॉट तपासकामी हजर केले व ते जप्त केले आहेत। त्या अनुषंगाने फिर्यादीने सांगितलेल्या फिर्यादीबाबतचा पुरावा आढळून आला नाही। आरोपी दिनेश परब यास माननीय उच्च न्यायालयातून अंतरिम जामीन व राजेंद्र जासूद यास जिल्हा न्यायालय नाशिक येथून अटकपूर्व जामीन मंजूर आहे। नीरज जाधव याच्या सहभागाबद्दल आजपर्यंत तपासात पुरावा आढळून आला नाही। त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे। हा पहिला पार्ट आहे ज्यात त्यांनी तक्रार केली होती, ज्यातनं आपल्या लक्षात ही केस आली। 18/2/2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने तक्रार दिली की तिला नीरज जाधव या व्यक्तीने व्हॉट्सअपद्वारे तिचा AI जनरेटेड अश्लील फोटो शेअर केला व लगेच डिलीट केला व तो व्हायरल करण्याची धमकी दिली असा संशय व्यक्त केला। त्यावरून शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 131/226 BNS 351(2) सह IT ॲक्ट 66(e)67(अ) प्रमाणे नीरज जाधव यांचे विरुद्ध दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीने तिचा मोबाईल तपासकामी हजर केला नाही, तसेच तिला कोणत्या मोबाईल नंबरवरनं मेसेज आला तोही तिला सांगता आला नाही। यातील आरोपी नीरज जाधव याचा शोध घेत असताना अशोक खरात यांच्याशी संबंधित योगेश भालेराव
या साक्षीदाराने काही व्हिडिओ तपास अधिकारी यांना दाखवले. त्यात व्हिडिओमध्ये एकूण 8 महिलांचे 35 व्हिडिओ असल्याचे समोर आले. सदर व्हिडिओमध्ये असलेल्या व्हिडिओत अशोक खरात याने भोंदूगिरी व जादूटोणा तंत्रमंत्र वापरून अनेक महिलांशी बलात्कार व अश्लील चाळे केले असल्याचे दिसून आले. ज्या साक्षीदाराने व्हिडिओ पोलिसांसमोर दाखवण्याची हिंमत केली त्या साक्षीदारास अशोक खरातकडून जीविताबाबतची भीती होती. तो सहजासहजी व्हिडिओ जप्ती देण्यास तयार नव्हता, अगर कागदोपत्री साक्षीदार होण्यासही तयार नव्हता. त्यास पोलिसांनी सुरक्षेची हमी दिली व त्यास कौशल्याने हाताळून त्याच्याकडनं व्हिडिओ जप्त केले. आरोपी म्हणजे अशोक खरात हा देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती. तो पळून गेला असता तर त्याला शोधणे जिकरीचे ठरले असते. त्यामुळे पोलिसांनी त्याचा लुकआउट सर्क्युलर जारी करण्याबाबत अहवाल एअरपोर्ट अथॉरिटी यांना 10/3/2026 रोजी सादर केला व एअरपोर्ट अथॉरिटीने तात्काळ त्यास परदेश गमनासाठी बंदी घातली. वावी पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याच्या तपासात समोर आलेली गंभीर बाब गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वावी व शिर्डी पोलीस स्टेशन येथील दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी 13/3/2026 रोजी विशेष तपास पथक SITची स्थापना विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था यांच्या आदेशान्वये करून दोन्ही तपास SITकडे वर्ग करण्यात आले. दिनांक 17/3/2026 रोजी रात्री एका महिलेने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की अशोक खरात याने स्वतःकडे दैविक शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र तंत्र व धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर या ऑफिसमध्ये बोलवून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊन गुंगीकारक पदार्थ व पाणी पिण्यास देऊन तिला संमोहित करून तिचे आयुष्य बर्बाद करून टाकेन अशी धमकी देऊन तिच्या पतीच्या मरणाची भीती तिला घालून तिची इच्छा नसताना वारंवार बलात्कार केला अशी तक्रार दिल्याने सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे 73/2026 BNS कलम 64(1) 74 351(2) महाराष्ट्र नरबळवी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कलम 3(1) व 2 प्रमाणे दाखल करून आरोपी अशोक खरात यास दिनांक 17/3/2026 रोजी 23:59 तात्काळ अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास प्राथमिक तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांनी केला. त्यात त्यांनी आरोपीचे ओकस प्रॉपर्टी या घटनास्थळाची झडती घेतली. त्यात 6,53,711 रुपये रोख प्राप्त करण्यात आले. आरोपीच्या घराचे झडतीत 2 लॅपटॉप जप्त केले. आरोपीची फार्म हाऊस मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेता त्या ठिकाणी DVR 1 रिव्हॉल्वर 21 जिवंत काडतूस 5 फायर केलेले काडतूस गट क्रमांक 106/2 खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे. आरोपीचा मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्याकामी सायबर पोलीस स्टेशनकडे पाठविण्यात आला. सदरचा गुन्हा SITकडे 19/3/26 रोजी वर्ग करण्यात आला. आरोपीचा मोबाईल फोन क्रमांक युनिट नाशिक शहर यांनी त्याला अटक करतेवेळी 17/3/2026 रोजी ताब्यात घेतला असून त्याच्या फोनमधील डेटा क्लोनिंग साठी सायबर विभाग नाशिक यांच्याकडे दिलाय. ज्या महिला अशोक खरात यांच्या भोंदूगिरीस बळी पडल्या होत्या त्यांची ओळख निष्पन्न करून त्यांच्याशी संपर्क साधला. प्रकरण गंभीर असून त्याचे मीडियामध्ये उमटणारे पडसाद, पीडित महिलेची ओळख उघड होण्याची भीती, तिची समाजात नाव खराब होण्याची भीती यामुळे प्राथमिक कोणीही महिला तक्रार देण्यासाठी पुढे धजावत नव्हती. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून त्यांना सुरक्षेची हमी देऊन
कायदेशीर प्रक्रिया समजून सांगून तक्रार देण्यास तयार केले. पोलिसांनी त्यांचे कौशल्य वापरून साक्षीदाराने हजर केलेले व्हिडिओमधून निष्पन्न झालेल्या महिलांची नावे निष्पन्न करून त्यांना व त्यांचे नातेवाईकांना भेटून समुपदेशन केले. व्हिडिओमधील निष्पन्न पीडित महिलांपैकी 3 महिलांनी तक्रार दाखल करण्यास संमती दिली. त्यांच्या तक्रारीवरून 3 गुन्हे नोंद झाले आहेत. जप्त व्हिडिओमध्ये नसणाऱ्या 3 महिलांना देखील निष्पन्न करून त्यांचेही समुपदेशन करून त्यांच्या तक्रारीवरून 3 गुन्हे अधिकचे नोंद करण्यात आले आहेत. व्हिडिओवरून निष्पन्न असलेल्या व व्हिडिओत नसलेल्या पीडित महिलांचा शोध सुरू असून याप्रमाणे त्यांना समुपदेशन करून सुरक्षेची हमी देऊन त्यांना तक्रार दाखल करण्यासाठी तयार करण्यात येत आहे. ज्या पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब इत्यादी सोशल मीडियाद्वारे व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांची ओळख उघड होण्याची शक्यता होती, असे सर्व व्हिडिओ स्ट्रक डाऊन म्हणजे बंद होण्याबाबत सायबर विभागाकडून सहयोग पोर्टलद्वारे अहवाल पाठवण्यात आला आहे. फेसबुकवरील व्हिडिओ बंद करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्या न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केले आहे, त्या न्यूज चॅनलच्या संपादकांना BNS 72/1 अन्वये कारवाई करण्यात येईल अशी नोटीस तत्काळ अदा करण्यात आली आहे. ज्यामुळे न्यूज चॅनल्सने पीडितेची ओळख असलेलं वृत्तांकन तात्काळ बंद केले आहे. सायबर विभाग नाशिक यांना नॅटग्रीड ॲप्लिकेशन सहाय्याने आरोपीचे बँक खातेबाबतची माहिती मिळण्याकामी पत्रव्यवहार करण्यात आला असून ती माहिती फास्ट ट्रॅक स्वरूपात प्राप्त करून घेतली आहे. त्या आधारे तपास सुरू आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत तसेच इतर प्राप्त माहितीवरून आरोपीची प्रॉपर्टी कोठे कोठे आहे याची माहिती संकलित करण्यात आली आहे व ती खालीलप्रमाणे आहे. मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 33 एकर जमीन स्वतःचे नावे. मिरगाव, तालुका सिन्नर येथे फार्म हाऊस. पाथर्डी गाव, गव्हाणे गाव, तालुका जिल्हा नाशिक येथे 10 एकर जमीन. सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 6 एकर जमीन. शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर 4.5 एकर जमीन स्वतःच्या नावे. काकडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, शिर्डी विमानतळ 5.5 एकर जमीन. पाथर्डी फाटा, नाशिक 800 स्क्वेअर फुटाचा एक फ्लॅट. ओझर, जिल्हा नाशिक 4 गुंठेचे 3 फ्लॅट प्लॉट. आळगाव, तालुका जिल्हा नाशिक 5 गुंठेचा प्लॉट. पनवेल, नवी मुंबई येथे 40 गुंठे प्लॉट. कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे ऑफिस 180 स्क्वेअर फूट. संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे मुलगी सृष्टी नावावर 11 गुंठे प्लॉट. पुणे येथे मुलीच्या नावावर प्लॉट. कर्मयोगी नगर, नाशिक येथे बंगला. शिर्डी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय. सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन. स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने. पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक. एकूण बँक खाते 5. ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40,87,00,000 रुपयाचे बाजार मूल्य. आरोपीकडे कौशल्याने विचारपूस करून वरील माहिती प्राप्त केली. तसेच त्याचे CA कोण आहेत, त्याने कोणत्या देशात प्रवास केला याची माहिती प्राप्त केली. ती खालीलप्रमाणे आहे. CA प्रकाश पादे, नाशिक. CA किरण कटारिया, नाशिक. परदेश प्रवास: अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया. आरोपी व आरोपीचे नातेवाईक यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी IGR यांना पत्र पाठवण्यात आले असून ती प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. आरोपी अशा खरात यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असू शकते, त्याबाबत तपास करत आहोत. तसेच आरोपी याने आयकर चोरी, कर चुकवेगिरी असे प्रकार केले असतील तर त्याबाबत आयकर विभाग त्यांना पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात येतो आहे. आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे. तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान, मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे. SITकडे वरील प्रकरणी तिन्ही गुन्हे एकत्रित तपासात आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी, आरोपीसोबत काम करणाऱ्या साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली. आरोपीचा कार चालक, त्याच्यासोबत काम करणारे नोकर, मिरगाव फार्म हाऊसवरील त्याच्याकडे काम करणारे लोक, त्याच्यासोबतचे पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला. ज्या साक्षीदाराकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात व्हिडिओ जप्त केले तो साक्षीदार देखील तणावात होता. त्याला पोलीस संरक्षण पुरवून सुरक्षेची पूर्ण हमी देऊन त्याच्याशी चर्चा करून व्हिडिओच्या पुराव्याची कडी जोडण्यात आली आहे. ज्या साक्षीदारांनी पोलिसांना व्हिडिओ हजर केले आहेत ते साक्षीदार तसेच त्यांनी ज्यांच्याकडून व्हिडिओ मिळवले ते महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. पीडित महिलेचे नातेवाईकांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. आरोपीचे CDRसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नॅटग्रिडचा वापर करून आरोपीच्या बँक खाते, मालमत्ता, सोशल मीडियाविषयी माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. इतर आवश्यक बाबींचा तपास करण्यात आला आहे. SIT तपासामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडिओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून त्यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे. त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर, गुन्हा नंबर 75/2026 BNS 64-1 64-2 M88 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 3(1)(2). तपास अधिकारी किरण सूर्यवंशी, SDPO कळवण तथा विशेष तपास पथक. थोडक्यात हकीकत, आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला. तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले होते. सदर द्रव्य पीडित महिलेला सोमवार दिनांक 23/3/26 रोजी तपासकामी हजर केले आहे. यानंतर सदर द्रव्याचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर, गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS 64-1 74 351-2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013चे कलम 3(1)(2). तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, गुन्हे पथक युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक. थोडक्यात हकीकत, माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर, नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर, छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप, नकली वाघ दाखवून भीती घातली. तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे. 3. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर, गुन्हा रजिस्टर 77/2026 BNS 74 75 351-2 सह
महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO तथा विशेष तपास पथक. थोडक्यात हकीकत दिनांक 7/10/2024 ते 12/10/2024च्या दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्यात दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे, तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम दिला आहे. या संपूर्ण मजकुरावरून फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. 4. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 78 2026 BNS 64-1-74-75-351-2 सह नरबळी अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचा अधिनियम 2013चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी. थोडक्यात हकीकत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही असा दम दिला. या आधारावर फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद झाला आहे. 5. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक जे काही असेल संबंधित अधिनियम या अंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हीच बोलवून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे दिवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवून ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व या मजकुरावरून फिर्यादीने सदर गुन्हा नोंद केला आहे. आता SIT मध्ये जो काही पुढील तपास याच्यावर चाललेला आहे, सदर तपासात जप्त पेनड्राईव्हमधील व्हिडिओतील पीडित असलेल्या उर्वरित महिलांकडे तपास करून आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल तपास सुरू आहे. दाखल गुन्ह्यांचा परिपूर्ण तपास चालू आहे. आरोपीचे भुंदूगिरीस व जादूटोण्यास बळी पडलेल्या महिलांचा व इतर पीडितांचा शोध घेऊन त्याबाबत तपास करणे व त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे का याबाबत देखील तपास सुरू आहे. आरोपीचे मालमत्तेची माहिती प्राप्त करून त्याचे आर्थिक व्यवहार तपासून त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपीच्या मोबाईल मधील डेटा सायबर विभागाकडून क्लोनिंग झाल्यानंतर सदरचा मोबाईल सायबर फॉरेन्सिक मुंबई येथे पाठवून त्यातील डिलीट झालेला डेटा रिकव्हर करून त्या आधारे प्राप्त होणाऱ्या माहितीवरून अधिक तपास करण्यात येणार आहे. आरोपीने जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचाही तपास सुरू आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल. आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 6 पीडित महिलांना निष्पन्न करून त्यापैकी 5 पीडित महिलांच्या जबाबावरनं 5 गुन्हे व 1 साक्षीदाराच्या जबाबावरनं त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत 1 गुन्हा असे 6 गुन्हे नोंद केले आहेत. या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून
24/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपीने भोंदूगिरी जादूटोणा करून केलेल्या अश्लील कृत्याबाबतचे व्हिडिओ ज्या साक्षीदाराने पोलिसांसमक्ष सादर केले त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणात आजपर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत. या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे SIT कडे तपासात आहेत. एक गुन्हा क्राईम युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडे तपासात आहे. एकूणच अध्यक्ष महोदय, या संदर्भात अजून भरपूर माहिती मिळते आहे. आज जो काही मी अहवाल या ठिकाणी दिलेला आहे हा अंतरिम अहवाल आहे. रोज तपास, आता त्यांची कस्टडी वाढली आहे त्याची, त्यामुळे अजून जे काही आपल्याला पुरावा मिळाला आहे, अजून जे काही त्यातनं कनेक्शन्स मिळत आहेत त्याची तपासणी चाललेली आहे. पण काल सभागृहाची या ठिकाणी या संदर्भात निवेदन व्हावं अशी मागणी असल्यामुळे आत्तापर्यंतच्या तपासाचे निवेदन आहे. पुढे जो काही तपास होईल तोही सभागृहाला अवगत करण्यात येईल. नाही, एक मिनिट निवेदनावर काय बोलायचं? अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंतच्या तपासासंदर्भामध्ये अतिशय विस्तृतपणे निवेदन केलेलं आहे. मला माहीत आहे की निवेदनावर चर्चा होत नाही, परंतु 1-2 प्रश्न विचारता येतात हेही मला माहिती आहे. मुख्यमंत्री महोदय, आपण एकूण 6 गुन्हे, त्यातले 5 गुन्हे प्रत्यक्ष, 1 गुन्हे साक्षीदाराकडून किंवा त्याची एकंदरीत प्रॉपर्टी, त्याचा अत्यंत नीच अशा पद्धतीची वागणुकीच्या संदर्भामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे खुलासेवार या ठिकाणी सांगितलं. आपण चौकशी करत असताना त्यांची जी काही संस्था आहे त्या संस्थांच्या संचालकांचा सुद्धा या ठिकाणी चौकशी होईल, प्रॉपर्टीची होईल वगैरे वगैरे सांगितलं. पण त्याचबरोबर आपण असंही म्हणाला की काही अधिकारी ह्याला कुठे आर्थिकदृष्ट्या त्याला मदत करायला कुठे जबाबदार आहेत का, असं आपण म्हणालात. माझा आपल्याला एकच फक्त प्रश्न आहे की नुसतं आर्थिकदृष्ट्या नाही तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट कानाडोळा केला आणि म्हणून इथपर्यंत आलं. आपण सगळी हिस्ट्री 2022, 23, 24 पासून सगळी सांगितली. त्याचबरोबर राजकारणातल्या काही माणसांची नावं अध्यक्षमध्ये समोर आलेत, फोटो समोर आलेत. आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य आहे. तुम्ही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करतो. अशा वेळेला जे कोणी याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची आपण चौकशी करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, ज्या ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू. बघा, एक गोष्ट, आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबतही येतो आपण अनेक वेळा बघितलेला आहे. नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही. पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय. त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल. आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण SITचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे. यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही. कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू. मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत एकदम विस्तृत अशी संपूर्ण माहिती दिली. हे खरं म्हणजे माणुसकीला सगळं काळीमा बसणारं फार मोठं प्रकरण आहे. सगळे म्हणजे विस्तृत आलेलं आहे. आम्हाला जरा आपल्याकडे एक प्रश्न असा आहे की काही वरिष्ठ उच्चपदीय पदस्थ अधिकाऱ्यांची नावं पुढे आली. हे सगळी चौकशी, हा सगळी इन्क्वायरी आपण ATCच्या माध्यमातून करतो. गुन्हे वगैरे सगळे दाखल झाले. माझी माननीय मुख्यमंत्री माझ्याकडे एक मागणी अशी आहे की एखाद्या न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी. कारण यामध्ये भविष्यात बघा 2-3 विषय आमच्याकडे जे उपलब्ध माहिती आहे आणि त्याच्याशी आपण जे काही गुन्हे दाखल केलेत, अध्यक्ष महोदय, स्पष्ट आहे की यामध्ये काही IPS, IAS, महसूल विभागाचे अधिकारी, यामध्ये तहसीलदार, हे काही अधिकारी आहेत. ठीक आहे, आपण फोटो कोणाबरोबर काढतो त्यामुळे त्या फोटोवरून कोणावर गुन्हे दाखल करणं हे योग्य होणार, याच्याशी तर आपण सगळेच सहमत आहोत. परंतु त्यांना या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी त्याला मदत केल्याची माहिती आहे, ते वाचवल्याची माहिती आहे. म्हणून ही चौकशी, त्यामध्ये यांचा पुन्हा पुढे त्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये, दबाव वाढू नये,
म्हणून न्यायाधीशाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं आम्हाला वाटतं. या संदर्भात आपण निर्णय घ्याल का? मुळामध्ये याच्यामध्ये एकच वडेट्टीवार साहेब आपल्या लक्षात आणून देतो की जेव्हा आपण अशा प्रकारची SITच्या मार्फत चौकशी करतो तर आपल्या क्रिमिनल लॉजमध्ये याच्यातली चौकशी आणि प्रॉसिक्युशन हे दोन्ही स्वतंत्र आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला कुठेही न्यायालयाचा हस्तक्षेप नसतो, न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली करता येत नाही. एखाद्या केसमध्ये कोर्ट स्वतः ठरवू शकतं की बाबा याच्यात चौकशी ठीक चालली नाही, त्यामुळे चौकशी अधिकारी त्यातही त्यांची देखरेख म्हणजे चौकशी अधिकाऱ्यांनी आमच्याकडे येऊन त्याचा अहवाल वेळोवेळी सादर करावा. हां, पण बाकी आपल्या या क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये किंवा आपल्या या कायद्यांमध्ये अशा पद्धतीनं न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशाच्या अखत्यारीत ही क्रिमिनल आपल्याला चौकशी करता येत नाही. चला आता बास. चला नाही असं नाही चालणार. 1-2 प्रश्न दिले, आता बास झालं. चला बिल घ्या, बिल घ्या, सायटेशन द्या, झालं ते नंतर घ्या. आता बिल काढा. चला महोदय, बिल काढा, द्या सायटेशन द्या. अशोक खरातवरती आरोप केला, त्या आरोपीला अटक झाली, कालांतराने त्या आरोपीचाही मर्डर झाला. तर आता त्याच्या घरच्यांनी माझ्याशी संपर्क साधला, ते माझ्या जवळच राहायचे म्हणून. तर त्या म्हणजे बाळू तुपेची काही चौकशी होईल, काही करता येईल तर त्याला न्याय मिळाल्यासारखं होईल. निश्चितपणे सन्मान्य सदस्यांनी जी माहिती सांगितलेली आहे ती ग्राह्य धरून याच्याशी संबंधित असेल तर त्याचीही चौकशी स्वतंत्रपणे या चौकशीत केली जाईल. चला एक निवेदन. अध्यक्ष महोदय, ठाणे शहरातील मुंब्रा परिसरात झालेल्या गोळीबारासंदर्भात माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलेला जो मुद्दा होता त्याचं वस्तुस्थितीदर्शक निवेदन मी करतोय. सदर घटना ठाणे शहरातील मुंब्रा परिसरात घडलेली आहे. दिनांक 7/3/2026 रोजी पहाटे 5 वाजता श्री नदीम मोइनुद्दीन खान वय 45 राहणार अलमास कॉलनी कौसा मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या निळ्या रंगाचे स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH3 CM 5900 यावर सदर गुन्ह्यातील आरोपी शहाबाज उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी वय 28 राहणार अमीन पॅलेस महापे रोड मुंब्रा तालुका जिल्हा ठाणे व अज्ञात इसम यांनी गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना सदर ठिकाणी गोळीबार झाल्याचे समजले. घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी नदीम मोइनुद्दीन खान उर्फ बाबा खान यांच्याकडे अधिकची विचारपूस केली असता ते सोशल मीडियावर सक्रिय असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत. ते विविध सामाजिक विषयांवर छोटे छोटे रील बनवून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करत असतात. त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर तसेच सोशल मीडियावर वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले आहे. त्याच दरम्यान आरोपी आचार गल्ली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने तिथे जाऊन आरोपीस पकडताना आरोपीने पोलिसांच्या आदेशास न जुमानता पोलीस पथकावर तसेच जमलेल्या जमावावर गोळीबार केला. त्यावेळी जमावातील 2 लोकांना गोळी लागल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्यास पकडले. सदर जखमी इसमांना उपचारांती दवाखान्यातून डिस्चार्ज करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी शहाबाज उर्फ शब्बू मुन्ना शमशाद कुरेशी व अज्ञात इसम यांचे विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 322/2026 भारतीय न्याय संहिता कलम 109, 132, 125, 351, 335 शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3, 25, 27 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीकडून 2 पिस्तूल, 2 कारतूस, 1 खाली केस व मॅगझिन इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोळीबार झालेली स्विफ्ट डिझायर कार व आरोपीने वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. घटनास्थळाचे CCTV फुटेज व DVR तसेच आरोपी यांचे मोबाईल क्रमांक CDR SDR प्राप्त करण्यात आले आहेत.
आरोपीने गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र व पुंगळ्या तपासणी करता न्यायवेधक प्रयोगशाळा कलिना येथे पाठवण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी यांच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्याच्या विरुद्ध दिल्ली येथे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणी व हत्यार कायद्याच्या अंतर्गत 12 गुन्हे दाखल असल्याने व सदर आरोपी हा ऑगस्ट 2025 मध्ये तिहार जेल येथून जामिनावर मुक्त झाला असून दिल्ली येथील छेनू पैलवान या टोळीकडून त्याचा खून होऊ शकतो या भीतीने तो मागील 1.5-2 महिन्यापूर्वी मुंब्रा येथे त्याच्या नातेवाईकाकडे राहावयास आला होता. दरम्यान येथील साक्षीदार नदीम उर्फ बाबा खान याने रस्त्यात स्वतःची गाडी आडवी करून वाहतूक कोंडी निर्माण केली होती. त्याच वेळेस सदर आरोपी तिथून जात असताना त्याला कोंडीत पकडून ठार मारण्याची सुपारी नदीम उर्फ बाबा खान याने असा आरोपीचा ग्रह झाल्याने त्याने नदीम उर्फ सदर आरोपी तिथून जात असताना त्याला कोंडीत पकडून ठार मारण्याची सुपारी नदीम उर्फ बाबा खान याने असा आरोपीचा ग्रह झाल्याने त्याने या जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या घराच्या दिशेने व घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर गोळीबार केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरचा गुन्हा हा गैरसमजुतीतून झाला असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये कोणत्याही टोळीचा हात असल्याचे अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाही. सदर घटनेच्या अनुषंगाने मुंब्रा परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून दक्षता घेण्यात येत आहे. नदीम खान यांच्या घराच्या परिसरात DB पथकाद्वारे दिवसरात्र गस्त घालण्यात येते आहे. गोपनीय माहिती काढून त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सुरक्षित ठाणे ॲपवर नवीन पॉईंट वाढवून तेथे बीट मार्शलची गस्त वाढवली आहे. यासारख्या घटना घडू नये म्हणून सर्व प्रतिबंधात्मक उपाय योजना केलेल्या आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे. या संदर्भात विशेष लक्ष देण्याच्या संदर्भात ठाण्याच्या आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत.